त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेले एक अत्यंत पवित्र हिंदू तीर्थस्थान आहे. हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून याचे धार्मिक महत्त्व अद्वितीय आहे. इतर ज्योतिर्लिंगाच्या तुलनेने येथे शिवलिंगाच्या पोकळीत अंगठ्याच्या आकाराची 3 लिंगे आहेत, जी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतिनिधित्व करतात. पवित्र गोदावरी नदीचा उगम मंदिराच्या जवळच असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर झाला आहे. नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वरमध्ये दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. येथे कालसर्पशांती, त्रिपिंडी श्राद्ध आणि नारायण नागबली यासारखे विशेष विधी केले जातात. सध्याचे भव्य काळ्या दगडातील मंदिर 3रे पेशवे नानासाहेब पेशवे यांनी 18व्या शतकात जुन्या मंदिराच्या जागी बांधले. असे मानले जाते की गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीवर केलेल्या तपश्चर्येमुळे भगवान शिव येथे प्रकट झाले आणि गोदावरी पृथ्वीवर अवतरली. मंदिरात दर्शनासाठीची वेळ ही सकाळी 5:30 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. सकाळी 5:30 वाजता येथे काकड आरती होते. सकाळी 7 ते 8:30 पर्यंत रुद्राभिषेक केला जातो. दर सोमवारी दुपारी 4:30 ते 5 या वेळेत महादेवाचा सुवर्ण मुखवटा भाविकांसाठी दर्शनास ठेवला जातो. हे ठिकाण नाशिक शहरापासून सुमारे 28 किलोमीटरवर आहे आणि तुम्ही नाशिकवरून त्र्यंबकेश्वरसाठी बस किंवा खाजगी टॅक्सीने सुद्धा जाऊ शकता. या ठिकाणाची अधिक विस्तृत माहिती पाहिजे असल्यास तुम्ही त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता. या ठिकाणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा शेअर करत आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. नाशिकमध्ये विविध पर्यटन स्थळे आहेत, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलला पोस्ट केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.